बाई, हे कसे काय आले इथे? आता हे कुठून टपकले मध्येच? माझ्या घरात. बरं झालं बाई तुम्ही आला का, नाहीतरी ह्यांनी आम्हा दोघींनाही परित्यक्ता म्हणून घोषित करून टाकलं होतं. असं काय करताय? मी अभिजित राजे आणि ही माझी 7 जन्माची सहचारिणी मिसेस अभिजित राजे. अहो तुमचा कार्यक्रम मी रोज पाहते. त्याची परतफेड अशी करताय? अहो नाही, खरंच माफ करा, आम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली वाटतं. हरकत नाही, पण तुमचं कार्य फार चांगलं आहे. माझी कधी मदत लागली तर सांगा. आणि एक खात्री बाळगा, यापुढे या घरात तुम्हाला या कारणासाठी कधीही यावं लागणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. सॉरी हा आसावरी ताई, खरंच माफ करा. येते मी. अरे बस काय व्याही, चिटिंग केलीत ना, आम्हाला न कळवता आला. आणि ते पण भज्यांसाठी. तुम्ही एकदम सिरियस झालात. भजी हवेत ना? हवी आहे ना. अरे मग या ना, बसा बसा बसा. एकदम सॉलिड आता. तुम्हाला सांगतो, गेली 40 वर्ष मी स्वयंपाक करतोय, पण जेव्हा जेव्हा आसावरीच्या हातचं काही खातो तेव्हा मला असं वाटतं, हे असं का आपल्याला जमत नाही. अहो हे त्यांचं तुमच्या प्रतीचं प्रेम आहे, जे त्यांच्या हातातून स्वयंपाकात उतरतं. अरे भजी तर संपली वाटतं. अरे अशी कशी संपली? आत्ता बनवून आणतो, मग सांगा ही चांगली का ती चांगली. अहो नको, राहू दे, खरंच राहू दे. अरे असं कसं, मला हवेत ना भजी. हा आत्ता आलो. सॉरी, मी तुला न सांगता न विचारता आलो. नाही, खरंच खूप बरं झालं तुम्ही आलात म्हणून. नाही तर शुभ्राच्या आई बाबांना मी काय उत्तर दिलं असतं, काय बोलले असते. खरंच आज तुम्ही येऊन ना या घराची अब्रू वाचवली. खरंच थँक्यू. थँक्यू मला नाही, माझ्या मुलीला म्हण. तिने मला वेळेवर फोन करून बोलावून घेतलं. शुभ्रा, खरंच तुझे आभार कसे मानू मी. माझ्याशी पूर्वीसारखं वागून. हे कसं सांगू तुम्हाला. अहो माझ्यासाठी हे घर सगळं काही आहे. आणि आई, माझ्या आणि सोममध्ये जे काही चाललंय ना, ते एक भांडण समजा ना, पण तुमची आणि माझी तर मैत्री आहे ना. जाऊ दे ना तो विषय आता. अगदी बरोबर. शुभ्राचे आई बाबा आलेत ना, त्यांच्यासाठी मस्त स्वयंपाक करूया. अरे किती दिवसांनी मला एकत्र जेवणाचा चान्स मिळालाय, मला तो असं सोडायचा नाहीये. मला सुद्धा. छान स्वयंपाक झाला. बरेच दिवसानंतर असा एकत्र जेवणाचा योग आला. हो ना. वा, मुखवास. आणि आसावरी ते तुम्हाला आणि अभिजित राजांना एकत्र बघून खरंच असं वाटतं की तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात. छोट्या छोट्या गोष्टीत न कळतं किती काळजी घेतात ते तुमची. म्हणजे एकदम परफेक्ट कपल. आणि या परफेक्ट कपलचा एक छानसा फोटो हवाय आम्हाला. अहो कशाला, आता इतक्या दिवसांनी भेटलोय तर एक सेल्फी तो बनताही आहे. अरे बनतोय म्हणजे काय, बनताच आहे. या शुभ्रा, सोम सेल्फी काढूया. या या. अहो जावई बापू या की. हो हो, आहे मी. वा 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 वा, मस्त. आता आसावरी ताई आणि अभिजित राजे, तुमच्या दोघांचा एक फोटो. अहो अरे असं कसं, पाहिजेच आम्हाला. या या, अहो जवळ तर या.
अहो राजे, तर खांद्यावर हात टाका. मी आलेच हा. अरे वा, मस्त पोज आहे. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या नाजुकला किती खुश आहेत आई आणि सर एकमेकांबरोबर. आज जर का सर घरीच थांबले तर दोघांच्याही लक्षात येईल की ते एकमेकांशिवाय नाही राहू शकत. पण कसं, आई बाबा गेले की हे सगळं संपेल, कारण सरही निघतील. नाही, काहीही झालं तरी आज मी त्यांना नाही जाऊ देणार. शुभ्रा, आता आम्ही निघतो. खूपच उशीर झालाय. हा, मी बाहेर सोडून येते. चला येतो. या. येतो असावरी ताई. हो. आई बाबा, खरंच बरं वाटलं तुम्ही दोघं आलात. अगं, हिला तुझी खूप काळजी वाटत होती. हिला वाटत होतं तू टेन्शन मध्येस आणि आमच्यापासून काहीतरी लपवतेस. अगं, फोनवरती बोलले ना तेव्हा मला असं वाटलं होतं, पण आता नाही. आता तू बरी आहेस हे कळलंय मला. आई, तू आज एक दिवस इथेच थांबतेस? नाही, तुमचा इथे थांबायचा प्लॅन असेल ना तर तसं सांगा, मी बाहेर जातो. तुम्हाला इथे यायची गरजच नव्हती, कशाला आलात? अरे नाही सोम, तुझे सासू सासरे येणार होते, त्यांच्यासमोर काही गडबड नको म्हणून नाही, आमचं आम्ही मॅनेज केलं असतं. तुम्हाला इथे येऊन ढवळढवळ करायची गरज नव्हती. आणि तुम्हाला माहितीये का, इथे कोणीही तुमची आठवण सुद्धा नाही काढली. यावरून कळतंय इथे कोणालाही तुमची गरज नाहीये. बाईकची किल्ली कुठे गेली? काय? नीट चेक करा, असेल. मी इथे बसलो होतो. इथे होता ना? ते पण नाहीये. अशी कशी हरवली चावी? आणि चावी काढून ठेवायला तुम्ही काय राहायला आला होता इथे? मुद्दामून लपवून ठेवलीत चावी. अरे नाही रे बाबा, तू हवं तर चेक कर. सोहम, तू काय करतोयस? नाही, चेक करतोय, कारण मला इथे थांबायला नकोय. यांच्यामुळे तुला किती त्रास होतोय ना, कळतंय मला. आधी तुला त्यांनी त्यांच्या आयुष्यातनं काढून टाकलं, लोकांची उत्तरं द्यायला वाऱ्यावर सोडलं, आणि आता कशाला आलेत मग इथे? चला निघा इथून. अरे हो, किल्ली तर सापडू दे.
काही गरज नाही आता तुमच्या किल्लीची. तुमच्यासाठी कॅब बुक केली आहे. ती तुम्हाला अभिज किचनला सोडून येईल. अरे सोहम, त्यांची ती बाईक इथेच राहील ना. थांब, इथेच कुठेतरी चावी असेल, मी शोधते जरा. काही गरज नाही आई, डुप्लिकेट चावी असते. उद्या ती चावी विश्वासला दे आणि इथे पाठवा, तो बाईक घेऊन जाईल. चला निघा. कॅब आली आहे, ती जास्त वेळ नाही थांबणार. चला निघायची वेळ झाली. आलो. बघितलंस का? सोहम अगदी दारात स्वागतासाठी उभाच आहे. हो. तुम्ही परत कशा आलात? हा काय प्रश्न आहे? आज आई इथेच राहणार आहे आपल्या सगळ्यांबरोबर. ये. अहो बघा ना, शुभ्रा हट्टच करायला लागले, आज माझ्या बरोबर इथेच थांबा म्हणून. चालेल ना? हो आशाताई, काय विचारताय चालेल ना म्हणून? तुमचंच घर आहे. खरं सांगू का, तुम्ही आज इथे राहताय ना, मला खूप आनंद झालाय. हो राजे, तुम्ही कुठे निघालात पुन्हा? नाही निघालो कुठे. हे सॅक मध्ये शूज होते ना, ते काढून ठेवत होतो. सॉरी, तुला कॅब कॅन्सल करायला लागेल. अरे हो, तुमचे हे गेले का? मला नंतर लक्षात आलं, फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवलंय, आणतो. ठीक आहे. काय सर, आज पुन्हा किचन मध्ये? हा, ते सगळ्यांना आईस्क्रीम खायचं ना. किचन एकदम मनापासून आवडतं ना तुम्हाला? हा, नाही म्हणूनच तुमच्यासाठी सतरंजी घेऊन आलोय. हो, इथेच घाला आणि इथेच झोपा. तुम्हाला एकदम ऍट होम वाटेल. ठेव ठेव, आधी आईस्क्रीम खाऊया सगळे. हे चल 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 चल, आईस्क्रीम वितळेल. नाही नाही, मी इथे झोपीन, मला काही प्रॉब्लेम नाही. कमाल आहे तुमची. अहो, घरातल्या पाहुण्यांना हॉलमध्ये झोपायला देऊन आम्ही रूम मध्ये झोपायचं का? बरं दिसतं का? एक 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 आपण एक काम करूया का, आपण मस्त आईस्क्रीम खाऊया, सगळे बाहेरच झोपूया आणि रात्रभर गप्पा मारूया. अहो, रात्रभर जागरण केलं तर तुमची ऍसिडिटी वाढते ना. एक मिनिट, कोणी टेन्शन घेऊ नका. सरांनी मला किचन मध्ये एक मस्त प्लॅन सांगितलाय. सरांनी प्लॅन? सर सांगा ना. नो प्रॉब्लेम, मी सांगतो. तर सरांनी मला असं सांगितलं की मी आणि शुभ्राने एका खोलीत झोपावं. शुभ्राची आई आणि माझी आई त्यांच्या रूम मध्ये झोपतील. आणि सर काय किचन किंवा हॉलमध्ये. सोहम, काहीतरी काय बोलतोयस? नाही नाही, मी नाही बोलत आहे, सरांचा प्लॅन आहे हा. काय सर? हा, तसं करूया. नाही नाही, असं नको. अहो, मी हॉलमध्ये झोपेन, काहीच हरकत नाही. अहो नको नको, असं नका करू. तुम्ही आणि शुभ्रा सोहमच्या खोलीत झोपा, हे आणि सोहम आमच्या खोलीत झोपतील आणि मी झोपते ना किचन मध्ये किंवा हॉलमध्ये. नाही अहो, काहीच हरकत नाहीये. एक मिनिट, बास बास बास. मला हा प्लॅन अजिबात आवडला नाहीये. त्यापेक्षा सोहमचा प्लॅन खूप जास्त छान आहे, तो मला जास्त आवडलाय. हा, सोहम आता म्हणत होता मला, आपण एवढ्या दिवसांनी भेटलोय, तर मग आपण दोघी आमच्या बेडरूम मध्ये झोपूया, म्हणजे आपल्या छान गप्पा होतील.
आई आणि सर त्यांच्या बेडरूम मध्ये झोपतील, पण सोहम मला एक गोष्ट अजिबात आवडली नाही. तू किचन मध्ये का झोपणार? तू किचन मध्ये वगैरे नाही झोपायचंस, तू हॉल मध्ये झोपायचंस. चला ठरलं तर मग. असं काय म्हणतेस? जावई बापू बाहेर झोपलेलं बरं वाटेल का? आई, तू सोहमला परक मानतेस का ग? अगं तो इतकं मनापासून बोलतोय. इथे जर तुझा मुलगा असता स्वतःचा तर अशी ऑकवर्ड झाली असतीस. तर त्यालाही मुलासारखं समज ना. हो ना सोहम? परफेक्ट प्लॅन, डन डील. सोहम ठरलं. आई मला किती बोलायचंय माहितीये तुझ्याशी. आपण आईस्क्रीम पण आपल्या रूम मध्ये खाऊया. चल 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 पटकन. बाय, गुड नाईट. चल आई. काय पडलं? माझ्या बाईकची किल्ली आहे. लपवली होतीस? पदराला बांधली होती. मी कशाला लपवू तुमच्या बाईकची किल्ली? पत्राला बांधली नव्हती मी. अडकली असेल कदाचित. खरंच? मला काय समजायचं ते समजा. मी जाते झोपायला. ऑलराईट. मी दिवा बंद करू? मी दिवा बंद करतो. हा, मला दिवे हवेत. अरे यार, उजेडात मला झोप येत नाही. अहो पण काळो कसला की मला झोप येत नाही. कधीपासून? बरं बाबा, राहू दे. मगाशी बाईकची किल्ली सापडली असती तर मला जावं लागलं असतं नाही? बरं झालं असतं. खाली झोपावं नसतं लागलं मला. ठीक आहे, तुम्ही नका झोपू खाली. मी झोपते खाली. नाही, खाली मी झोपणार. अहो तर मी झोपते म्हटलं ना खाली. अगं असं काय करतेस? मी झोपतो ना खाली आता. अहो वर झोपा ना तुम्ही. अगं पण तू झोप ना वर. ठीक आहे, झोपा खाली. असा बरं मी तुला खाली झोपू दे. वाह, अरे माझी एक कडक उशी होती इथे. तुझ्याबद्दल आले का? मी कशाला घेऊ तुमची उशी? माझा रूम. ठीक आहे तुमची उशी. मला द्या माझी उशी. मी नाही फेकणार, ती प्रेमाने देणार. आता झोपणार आहात का की घरभरचे सगळे दिवे लावून ठेवू? नको नको, झोपतो झोपतो. आसावरी, गुड नाईट. गुड नाईट. मला माहितीये खूप काळजी करतेस तू माझी. आत्ताही माझाच विचार करतेस ना. आपण लांब राहिलो तरी मनाने कधीच वेगळे होऊ शकत नाही आसावरी. गुड नाईट. एवढं सगळं होऊनही आज आपण एकत्र आहोत, ह्यातच आनंद आहे मला.